नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. जपानमधल्या हिरोशिमा नागासाकी या दोन शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला या आठवड्यात 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आज या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासारखे हल्ले समाजासाठी घातक असून यावर बारकाईनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशातल्या मुगलसराय या रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत कामकाज सुरू होताच गदारोळ झाला. उत्तर प्रदेशातल्या अनेक खासदारांनी या संदर्भात सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केल्यानं सभापतींना कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. कौटुंबिक मूल्य, विविधतेचा स्वीकार आणि पर्यावरणविषयक जागरूकता ही त्रयी भारताच्या उच्चतम परंपरेचा भाग असून ती अधिक वृद्धिंगत होण्यासाठी उत्तेजन द्यायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिक्की या व्यावसायिकांच्या संघटनेच्या 25 महिला प्रतिनिधींनी नवी दिल्ली इथं पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. महिला उद्योजकता आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर प्रतिनिधी महिलांनी पंतप्रधानांचे विचार जाणून घेतले. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. यापैकी एक जण हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. खंजरभाल, ब्रिजभेरा आणि अनंतनाग या भागात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विशेष कारवाई गटानं केलेल्या शोध मोहिमेदरम्यान काल रात्रीच्या सुमारास ही चकमक झाली. या ठिकाणाहून एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत लवकरच सुधार होईल अशी आशा त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी वर्तवली आहे. त्या आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. 94 वर्षीय दिलीप कुमार यांना मूत्रपिंडाच्या त्रासावर उपचारासाठी परवा मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी येत्या 14 ऑगस्टला राज्यभर रस्ता रोको आंदोलन आणि शैक्षणिक बंद पाळला जाणार असल्याचा इशारा शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले यांनी दिला आहे. अहमदनगर इथं सुकाणू समितीच्या बैठकीनंतर त्यांनी काल ही माहिती दिली. येत्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना विरोध केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 52% पोहोचला आहे. आज सकाळी 8 वाजता धरणातला जिवंत पाणीसाठा 1133 दशलक्ष घनमीटरवर पोहोचला. धरणातली आवक मात्र गेल्या काही तासांपासून मंदावली असून सध्या 7600 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातल्या 262 बोगस तुकड्या वाटप प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. या प्रकरणी गेल्या 13 डिसेंबर रोजी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अवैध वाळू तस्करीविरुद्ध औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं पैठण तालुक्यातल्या आपेगाव शिवारात कारवाई करत वाळूनं भरलेले 5 ट्रॅक्टर, 2 हायवा ट्रक असा 51,15,000 मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चालक आणि मालकांविरुद्ध गौण खनिज कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या राज्य वक्फ न्यायाधिकरणामार्फत त्रिसदस्यीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अब्दुल सलीम अहमद हुसेन शहापुरे यांची अध्यक्ष म्हणून तर खालिद बी अरब आणि विधिज्ञ मोहम्मद इक्बाल हुसेन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वक्फ अधिनियमात वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना करणं अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार शासन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत त्रिसदस्यीय राज्य वक्फ अधिनियम औरंगाबादची स्थापना करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 6 बाद 459 धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारानं 133, अजिंक्य रहाणेनं 132 तर आर अश्विननं 54 धावा केल्या. लंडनमध्ये आजपासून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 25 भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. 2003 सालानंतर या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळालं नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून